हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? मस्त ना? तर मस्तच असायला हवं. तर हे माझे पप्पा आहेत आणि मला आधी एक सांगायचं आहे की तुमचा असं कधी प्लॅन झाला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा की फक्त बोलणं झालं आहे तर लगेच तुम्ही निघाले म्हणजे वन डे ट्रिप असो किंवा कुठे बाहेर असो किंवा थोडंसं लाँग ट्रिपला असं कधी प्लॅन झाला आहे का? आमचं नेहमीच होतं. फक्त बोलणं वगैरे झालं किंवा आदल्या दिवशी थोडीशी चर्चा वगैरे झाली ना, आम्ही लगेच निघतो. आमचं 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवस आधी असा काही प्लॅन नसतो आणि कुठे जायचं, कसं जायचं, कुठे थांबायचं असं काही नसतं. फक्त निघतो, पण सक्सेस होतो. आणि आत्ताही काय झालं, माझा भाऊ इथंच राहतो पुण्यात. तर त्याचा मुलगा आजारी होता, तर त्याला बघण्यासाठी आले होते आणि मग आता कृष्णा आणि पूर्वाला पण भेटायला आले पप्पा. तर तुम्हाला सांगते की माझी बहीण पण इथंच पुण्यातच राहते. म्हणजे आम्ही तिघं भाऊ-बहिणी इथं पुण्यातच राहतो आणि तिच्याकडे आई होती. तर आता ह्या दोघांना मम्मी-पप्पांना मागच्या वर्षी पण ते पंढरपूरला गेले होते आणि या वर्षी पण त्यांना जायचं होतं. मग ते बोलले की आता दोघांना भेटून मी निघतो कारण आम्हाला उद्या पंढरपूरला निघायचं आहे. तर सहज आम्ही बसलो आणि अशी चर्चा चालू होती. तर म्हटलं उद्या सॅटर्डे संडे आहे आणि चला म्हटलं आम्ही पण येतो. आणि सहज अशी चर्चा झाली आणि सगळ्यांना कॉल केले. सगळे कोण ऑफिसला, कोण कुठे, सगळे इकडे-तिकडे होते. पण सगळ्यांना कॉल केले आणि एका तासात सगळे आम्ही एका ठिकाणी जमा झालो. तर आता आम्ही इथं आता भाऊ आणि मी तर जवळच राहते म्हणून आम्ही एका गाडीत इथं आलो आणि आम्ही आता बहिणीची वाट बघते. तिच्या गाडीमध्ये आई आणि ते दोघंजण येणार आहेत. तर ती वाघोलीवरून येणार आहे म्हणून आम्ही ना तिच्या गाडीची वाट बघतोय आणि इथूनच आम्ही पुढे आमच्या दोघं गाड्या निघणार आहेत. आता कृष्णाचं मी आधीच सांगितलं की त्याचा मामा इतका फेवरेट आहे, मामा आणि मामी. तर त्यांच्याशिवाय तो म्हणजे माझ्याशिवाय राहील पण त्यांच्या दोघांशिवाय राहत नाही. आणि ते जेव्हाही भेटले ना म्हणजे कुठे जायचं असलं की त्यांच्या दोघांजवळच असतो तो. आता ही बहिणीची गाडी आली आणि आम्ही तिच्यासाठी तिचीच वाट बघत होतो. तर आता तिची गाडीत भाऊ बसणार म्हणजे आम्ही थोडंसं इकडं ॲडजस्ट करणार आता. इकडे अर्धे लोकं, तिकडे अर्धे लोकं. तर अशा आम्ही इथूनच तिची वाट बघितली आणि ती इथं आली या ठिकाणी. तर इथून आम्ही असं पुढे आमच्या प्रवासाला सुरुवात केली. म्हणजे बघा ना, अगदी सहज एक चर्चा झाली आहे आमची, की ठीक आहे मम्मी-पप्पा दोघं जाणार होते. ते मागच्या वर्षीही गेले होते आणि ह्या वर्षीही त्यांना जायचं होतं. म्हटलं आता शनिवार, रविवार आहे तर चला म्हटलं आपण सगळेच जाऊया आणि आता कशी गर्दी पण नाही आहे पंढरपूरला. तर गर्दी असली की दर्शन पण होत नाही आणि एवढा वेळ सगळे लहान लेकरं आहेत तर या मुलांना घेऊन रांगेत उभं राहणं हे पण नाही होत. तर आता वेळ आहे म्हणजे आषाढी एकादशीच्या आधीच जर आपण गेलो तर आपलं छान दर्शन पण होईल आणि मस्त असं फिरणं पण होईल. मस्त निघालो मग. एका फोनवर आम्ही सगळे जमा झालो आणि सगळ्यांनी होकारही दिला. कुणालाच काही म्हणजे नाही नको असं काही कोणी म्हटलंही नाही. सगळेच निघालो. मस्त 2 गाड्या काढल्या आणि निघालो. तर आता इथं घाटात आम्हाला ना चहा प्यायचा होता. कारण आता आम्ही निघालो होतो 2 वाजता आणि आता इथंच आम्हाला टाईम झाला होता. कारण CNG भरणं आणि त्यांची बहिणीची वाट बघत कारण त्यांना यायलाच वाघोलीवरनं यायलाच 1-1.5 तास लागला. तर त्यांची वाट बघत मग बराच वेळ गेला. तर आम्ही आता इथं मस्त चहा घेतला आणि हलकासा पाऊस आल्याने इथं सुरुवात झाली आहे. अगदी बारीक-बारीक असा म्हणतो ना, अगदी थोडा-थोडासा पाऊस पडत होता. तर आम्ही पोहोचलो 9 वाजता मस्त पोहोचलो पंढरपूरला आणि इथे बघा ना, आधी इथे आषाढी एकादशीच्या आधीही तुम्ही थोडे 8-10 दिवस आले तर तुम्हाला रूम भेटत पण नाही आणि कितीही म्हणजे आपण पैसे पे केले तरी आपल्याला रूम वगैरे काहीच भेटत नाही, इतकं फुल असतं. तर त्याच्या आधीच आमची ट्रिप झाली त्यामुळे जरा उशिरा निघालो म्हणून आता उशिरा पोहोचलो. म्हणजे बराच वेळ लागला आम्हाला. प्रवास खूप छान झाला. आता पूर्व ते पण गाडीतच झोपले आणि बाहेरूनच जेवण करून घेतलं. आता इथं फक्त रूम आम्ही शोधायची होती. रूम पण छान मिळाली. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.